तर श्रावण महिन्यात सगळ्यांचे उपवास असतात. तर खूप लोक काय उपवासाला मीठ वगैरे नाही खात. तर त्यांच्यासाठी अगदी उत्तम अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. टेस्टला सुद्धा खूप छान लागते. तर हा जो टीन आहे हा मी तुपाने ग्रीस करून घेणार आहे, म्हणजे आपली जी वडी आहे ती एकदम छान निघेल. तर मी तर कढई तापवून घेतलेली आहे. आता यात मी हे राजगिऱ्याचं पीठ टाकून घेणार आहे. तर हे वजनी 200 ग्रॅम आहे. आता हे पीठ जे मी घेतलंय राजगिऱ्याचं ते आधीच रोस्टेड आहे, त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त भाजायची काही गरज पडणार नाहीये. तरी आपण याला एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचंय. आता आपलं जे मिश्रण आहे ते बऱ्यापैकी भाजतंय. आता आपण त्यात टाकून घेऊ तूप. तर मी इथे पाव कप तूप टाकून घेते. तुम्ही तुपाच्या ऐवजी वनस्पती किंवा शेंगदाणा तेलाचा सुद्धा यूज करू शकता. आता तूप पूर्ण मिक्स होऊन द्यायचंय आपल्या पिठाला. आता पीठ भाजलंय आपलं. यात आपण टाकून घेऊ गूळ. तर मी 200 ग्रॅम पिठाला 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. पाऊण वाटीभर गूळ होता तो. तुम्ही गूळ तुमच्या अंदाजानुसार थोडाफार कमी जास्त करू शकता, तुम्ही जसं गूळ खाता तसं. याचं की आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही, त्याच्यामुळे बिघडायची काही एवढी भीती नाहीये. आता गूळ छान हा असा वितळवून घ्यायचा आहे आपल्याला. सारखं ढवळत राहायचंय. तर थोडंफार हलवत हलवत आपण हे पीठ भाजून घेतलंय. तुम्ही बघू शकता जरासं त्याला ओलसरपणा आलेला आहे. आतमधला जो गूळ आहे तो हळूहळू विरघळतोय. तर आपल्याला इथं सारखा असा हा स्पॅच्युला जो आहे तो चालवत राहायचा, नाही तर आपली जे मिश्रण आहे ते लागू शकतं. तर आपला बऱ्यापैकी गूळ मस्त असं विरघळतोय. तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा आपलं जे मिश्रण आहे ते थोडंसं ओलसर वाटतंय. तर अजून आपण याला 1-2 मिनिटं परतायचं आहे. आता मी त्यात 1 चमचा तूप अजून टाकून घेते. आता आपलं मिश्रण वडीसाठी एकदम बरोबर झालेलं आहे. आता आपण त्याला ट्रेमध्ये काढून घेऊ. आता हे जे मिश्रण आहे मी या ट्रेमध्ये काढून घेतले. आता आपल्याला हे व्यवस्थित असं याच्यात सेट करून घ्यायचे. आता याच्यावर टाकून घ्यायचे होते आपण ड्रायफ्रूट्स. तर मी इथं काजू, बदाम आणि पिस्ता घेतलाय. तुम्ही तुमच्याकडे जे असतील ते घ्या किंवा नाही घेतले तरी सुद्धा चालतील. अशी सुद्धा ही वडी खूप छान लागते, टेस्टी लागते मस्त. तर आपण याला हे असं ड्रायफ्रूट्स याला वडीला चिटकवून घेऊ थोडेसे, म्हणजे ते काय पडणार नाहीत
वडी सेट झाल्यानंतर सुद्धा. तर आपण आता हे एक 10 ते 15 मिनिटं सेट करून घेऊ, म्हणजे थोडंसं कोमट करून घेऊ आणि नंतर याला कट्स मारून घेऊ. तर आपण याला आता कट्स मारून घेऊ. बऱ्यापैकी कोमट आहे ते, आता खूप जास्त गरम पण नाही आहे. तर याला आपण असे कट्स मारून घेतलेत. आता ही जी बर्फी आहे आपण पूर्णपणे गार करून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपली वडी अशी झालेली आहे. तयार झाली आपली मस्त अशी राजगिऱ्याची बर्फी. खूप सोपी आहे, अगदी 10-15 मिनिटात तयार होते. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल, आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि अजून तुम्हाला कुठल्या रेसिपी बघायची असेल तर कमेंट करा. थँक्यू.